नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे बोलतो मराठी इयत्ता 10वी हा जो काही पाठ बघितला होता, पाठ क्रमांक 2 होता। यामधील आपण स्वाध्याय कृती अभ्यासत आहोत आणि आजचा व्हिडिओ आहे पाठ क्रमांक 2 मधलाच तिसरा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण सोमत अभिव्यक्ती पाहणार आहोत। स्वाध्याय कृतीवरती आधारित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। आधीचं जर बोलतो मराठी या धड्याची प्रश्न उत्तरे जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच वरती आय बटनमध्ये व्हिडिओ दिला आहे, त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचाच हा दुसरा व्हिडिओ आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात, परंतु कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि आता नवीनच 9वीतून 10वीमध्ये प्रवेश केला असेल तर तुमचं स्वागत आहे। तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजू बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करा, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता, कारण आपल्या चॅनलवरती आता रेग्युलर व्हिडिओ यायला सुरुवात झाली आहे। चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत सोमत। याच्या आधीचे जे काही प्रश्न होते, प्रश्न उत्तर होते, स्वाध्याय कृती होती, ते आपण पाहिलं आहे व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये बोलतो मराठी याचा पाठ क्रमांक 1 व्हिडिओ आहे, तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे आणि हा आहे पाठ क्रमांक 2। चला पाहूयात कृती। कृती क्रमांक 7वीतली अ आहे, तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा। शहाणे म्हणजे काय, अर्थछटा लिहायचे आहेत आपल्याला, तर आपण या ठिकाणी उत्तर त्याचे पाहूयात। पहा, तुम्ही शहाणे आहेत असे अनेकदा म्हटले जाते, त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो। आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते की आपला मुलगा विवेकी आहे, तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख त्रास देणार नाही असा तिला विश्वास असतो। कधीकधी या उदरातून आपल्या आईला आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते, त्यासाठी तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते। मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहेत या वाक्याचा असा सरळ अर्थ होत नाही, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच। म्हणजे असं नाही, काही व्यक्ती मुळातच लबाड असतात, हे आपल्याला माहितीच आहे, चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करत असतात आणि त्यामुळे कधीतरी काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही की ती समजावून सांगितले तरी त्यांच्या लक्षात येत नाही किंवा त्यांना समजत नाही, मग त्यांनाही तुम्ही शहाणे आहात असं देखील म्हटलं जातं, असे ऐकावे लागते। येथे शहाणे हा शब्दाचा वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अति शहाणे आहेत म्हणजे तो तुम्ही मूर्ख आहेत असा देखील यामध्ये अर्थबोध होतो, हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात सोमतवरती आधारित। गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरू नये या लेखिकेच्या मताबद्दल तुमचे जे काही मत असेल साधारण स्पष्ट करा, लिहा। या ठिकाणी पाहूयात उत्तर। परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आलेले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत, ते मराठी शब्द नाहीत अशी कोणालाही निशंका होणार नाही। मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात, विनाकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेमध्ये, त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असताना अलीकडे ती पिवळीवाली दया, तो पांढरावाला पट्टा दाखवा अशी वाक्य सर्रास ऐकू येतात। वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग यात कोणता फरक आहे? पिवळी बॅग या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली हा नवीन शब्दप्रयोग का करावा असा देखील या ठिकाणी प्रश्न पडतो। मराठीत आपण असे बोलतच नाही, मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो, वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो, लक्षात घ्या।
पिवळी हे विशेषण आहे. मराठीत विशेषणला किंवा सर्वनामाला वाला हा प्रत्यय जोडण्यासाठी किंवा जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरू किंवा बोलू नये हे लेखकांचे मत या ठिकाणी योग्यच ठरत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे सोमत. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दामध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. सन्मान काय आहे उत्तर पाहूयात. लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटलेलं आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे, मराठी भाषा श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकाने अर्थछट्टा प्रकट करतो. चालणे हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायाने चालणे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा एकच शब्द अनेकाने अर्थछट्टा प्रकट करतो. चालणे हा साधे क्रियापद आहे बघा. प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछट्टा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ लुटूलुटू चालणे, लबाडीने चालणे, नोटानाने चालणे, एखादे तत्व चालणे, एखाद्या रीती नियमानुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्य सांगू शकतो आपण. वाक्यप्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतलेला आहे. म्हणून माझी भाषा अधिकाधिक ही श्रीमंत होतच चाललेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे व्याकरण व भाषा अभ्यास. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पेपरला यावरती अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे याकडे लक्ष द्या. व्याकरण व अभ्यास. व्याकरण घटकांवर आधारित कृती आहे ज्यामध्ये आपण समास पाहूयात. आता समास काय आहे, कसं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा समास. समासात कमीत कमी 2 शब्द असतात. लक्षात ठेवा, कमीत कमी 2 शब्द असतात आणि हे 2 शब्द एकत्र करून जो जोड शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात. या सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला विग्रह म्हणतात. पाहूयात. उदाहरणार्थ शब्द प्लस शब्द म्हणजे सामाजिक शब्द विग्रह. आता या ठिकाणी प्रति या ठिकाणी दिलेलं आहे. प्रति प्लस दिन म्हणजे प्रतिदिन, प्रत्येक दिवशी झालं आहे का नाही. अनेक या ठिकाणी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. विद्या आणि लय, आलय. तर या ठिकाणी एकत्र मिळून काय होतं विद्यालय. विद्याची आलय म्हणजे घर. राम आणि लक्ष्मण. तर या ठिकाणी जोड शब्द तयार होतो राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. नील आणि कंठ जोड शब्द तयार होतो नीलकंठ. निळा आहे ज्याचा कंठ तो शंकर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण विग्रह केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला समासाचे प्रकार माहीत असले पाहिजे. तर पहा समासाचे प्रकार. समासातील शब्दांना पद म्हणतात. पहिला शब्द पहिले पद, दुसरा शब्द दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आणि कमी महत्त्वाचे किंवा गौण आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. कोणते 4? तर या ठिकाणी आपण पाहूयात. समासाचे मुख्य प्रकार या ठिकाणी होतात ते म्हणजे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला समास आहे अव्ययीभाव समास. ज्या समासातील पहिले पद हे प्रधान असते व सामासिक शब्द क्रियाविशेषण अवयवाचे कार्य करतो त्यास अव्ययीभाव समास म्हणतात. उदाहरणार्थ आजन्म, दररोज, बिनचूक, त्यानंतर यथाशक्ती, बेशिस्त, दारोदार, प्रतिदिन इत्यादी हे शब्द अव्ययीभाव समास आहे. त्यातील दुसरा आहे तत्पुरुष समास. त्यामध्ये विभक्त तत्पुरुष आहे. ज्या समासातील दुसरे पद हे प्रधान असून ज्या सामासिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय गाळलेला असतात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हटले जातं. उदाहरणार्थ तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, क्रीडांगण म्हणजे क्रियेसाठी अंगण, विद्यालय म्हणजे विद्यालयाचे आलय आणि घरकाम म्हणजे घरातील काम. अशा प्रकारे. त्यानंतर द्विगी समास आहे. या ठिकाणी 2 नंबरचा पाहूयात. ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिले पद संख्या विशेषण असते त्यास
द्विगी समास म्हणतात? पहा उदाहरणार्थ त्रिभुवन, चौकोन, पंचआळे, पंचपाळे, दर्शदिशा आणि नवरात्र इत्यादी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. पहा पुढे. त्यानंतर उरुंद समास, ज्या समासातील दोन पदे प्रधान असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील, खरे खोटे, केर कचरा इत्यादी. आणि हा प्रश्न पेपरला विचारला तर त्यामुळे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचा आहे इतरेतर द्वंद्व, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अवयवांचा उपयोग करतात तर त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील, आई वडीलचा काय होईल? आई आणि वडील, राम आणि लक्ष्मण अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो, त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. त्यानंतर वैकल्प द्वंद्व, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा या उभयन्वयी अवयवांचा वापर केला जातो त्यास वैकल्प द्वंद्व समास असं म्हटलं जातं. यामध्ये बहुधा परस्पराविरुद्ध पदे असतात. उदाहरणार्थ खरे खोटे, खरे किंवा खोटे, सुख दुःख, सुख किंवा दुःख अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर समाहार द्वंद्व, ज्या सामासिक शब्दात अनेक गोष्टींचा समावेश केला जातो, ज्याचा विग्रह करताना वगैरे इतर या शब्दांचा वापर केला जातो त्यास समाहार द्वंद्व समास म्हटलं जातं. गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर व इतर पदार्थ अशा प्रकारे या ठिकाणी संबोधले जातात. पुढची काही कृती आपल्या या ठिकाणी सोडवायला सांगितलेलं आहे. पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करायचा आहे का? करूयात आपण या ठिकाणी विग्रह. तर पहिला शब्द आहे आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून. त्यानंतर मोरपीस, मोराचे पीस अशा प्रकारे त्याचा विग्रह केलेला आहे. त्रिभुवन, त्रिभुवन तीन भुवनांचा समूह. खरे खोटे, खरे आणि खोटे किंवा आपण खरे किंवा खोटे देखील म्हणतो. त्यानंतर विट्टू दांडू, विट्टू आणि दांडू. गुरे वासरे, गुरे वासरे वगैरे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे शब्दसिद्धी. अति हा उपसर्ग लागलेला 4 उपसर्गित गठीत शब्द लिहा. अतिशाना, अतिसुंदर, अत्यानंद, अत्यानंद, अत्यावश्यक, अत्यावश्यक. तर या ठिकाणी काय लागलेलं आहे? तर या ठिकाणी वान हा प्रत्यय लागला आहे 4 उपगठित शब्द लिहिण्यासाठी. वान शब्द लिहायचा आहे. वान शब्दापासून आपल्याला 4 प्रत्ययगठित शब्द तयार करायचा आहे. मग गुणवान, धनवान, गाडीवान, अक्कलवान अशा प्रकारे शब्द तयार होतो, हे लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण स्वाध्यायकृती आपण या ठिकाणी सोडवलं आहे. या पल्लीकडे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि आपल्या फ्रेंडमध्ये शेअर करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.